नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव सोहळा. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक परंपरेला उजाळा. शस्त्रकला प्रदर्शन, भव्य मिरवणूक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने परिसर शिवमय. दिनांक 2026. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभारांचे अद्वितीय प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रेरणादायी शिवजन्मोत्सव दिनांक 1 मार्च 2026 रविवारी रोजी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारलेला हा सोहळा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान यांचा जिवंत संगम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवव्याख्याते श्री ज्ञानेश्वर खटिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवा मोढा पोलीस श्री अनिल भाऊ नखाते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री संग्राम भैया जामकर, श्री स्वराज सिंह परिहार, रणजित काकडे तसेच संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर, विभाग प्रमुख प्राध्यापक आणि प्राध्यापक शेख अक्रम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरविंद लोहोट यांनी केले, तर प्राध्यापक संभाजी सरपाते यांनी आभार मानले. शिवजन्मोत्सव समिती, प्राध्यापक वर्ग, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता इतिहासाची जाण, राष्ट्राभिमान आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. तर आपण शिवजयंती म्हणलं की डीजे लावतो आणि डीजे लावून असतो आणि वेगळंच गाणं लावतो. आपण कुठं चाललो आपल्याला माहीतच नाही की बाबा डीजेमुळे काय होतं काय नाही, आपण काय करायला पाहिजे. मग शिवजयंती कशी करायची, वर्गणी तर करायची. डीजेचा खर्च माझ्या मते 40-40 रुपये. मी हे पण ॲग्रिकल्चर कॉलेजलाही तेच बोललो होतो की 60-60 हजार, 80-80 हजार रुपये, 80-1 लाख रुपये देण्याची ऐपत ठेवणारे विद्यार्थी गरीब कुठून, आणि ती वर्गणी जमा करतोय, पण तू ज्याला गरजूला देतच नाही तर ती शिवजयंती कुठून. माझं म्हणणं आहे की बाबा आपण शिवजयंती थाटात साजरी करायला पाहिजे, अशीच करायला पाहिजे, परंतु त्याच्यातून काहीतरी सामाजिक संदेश द्यायला पाहिजे. त्या दृष्टीनं आपण काहीतरी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्याच कॉलेजमधले काही गरीब विद्यार्थी असतीलच की, प्रत्येक कॉलेजमध्ये असतातच. मग त्यालाही आपण काही मदत केली नाही, ग्रामीण भागातला असेल, आपण त्यालाही काहीतरी करायला पाहिजे. फक्त इन्स्टा आणि फेसबुक याच्या पलीकडे जा, कारण जेवढं इन्स्टा आणि फेसबुक तुम्हाला सोपं वाटते तेवढं सर्वात घातक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही एक मनोविकल झालेला आहात, मानसिक रोगी झाले होते. आपण ती मान्य करण्याची संकल्पनाच नाही. पूर्वी आम्ही जेव्हा दूरदर्शनवर पिक्चर बघायचो तेव्हा एक पिक्चर 3 घंट्याचा 5 घंटे बघायचो. का तर त्याच्यात ॲड भरपूर यायचे आम्हाला, परंतु आमची सहनशक्ती एवढी होती की ती पूर्ण ॲड बघण्याची सहनशक्ती होती. आम्ही पूर्ण ते ॲड बघायचो, पुन्हा पिक्चर बघायचो. परंतु आता तुमचं सांगतो, तुमचं स्क्रीनिंग टाईम कमी झालेला आहे. 10 सेकंदाच्या वर तुम्ही बघतच नाही, स्क्रीनवर करता. हे मानसिक रोग आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कळालंच नाही. आज दिनांक 1 मार्च 2026 या रोजी आपण शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे. 19 तारखेला जी शिवजयंती झाली त्यावेळेस आमच्याकडे परीक्षा असल्या कारणाने आम्हाला त्या दिवशी साजरा करता आली नसल्यामुळे आपण आज हा प्रोग्राम केलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र तसेच त्यांनी जे विचार समाजामध्ये रुजवले, त्यांनी सर्व प्रकारचे जे कार्यक्रम राबवले, म्हणजे युद्ध वगैरे ते तर सर्वश्रुतच आहेत, परंतु या व्यतिरिक्त त्यांचे शेतीविषयक धोरण असतील, त्यांचे गड किल्ल्यांचे संवर्धन असेल
किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगचा वापर करून त्यांनी गड किल्ले कसे बनवले याचं सुद्धा मुलांना अवलोकन व्हावं या दृष्टीने हा आपण प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आणि यामध्ये एक दिवसीय प्रोग्राम जरी असला तर यामध्ये आपण पार्श्वभूमी अशी आहे की 2-3 दिवसापासून विद्यार्थी गड किल्ले बनवण्याचं यामध्ये प्रयत्न करत आहेत. त्याचीसुद्धा आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. इथे पोस्टर प्रेझेंटेशनसुद्धा आहे यामध्ये. आणि आपल्या इथे PI महादेव हनुमंतराव मांजरकर सर यांनासुद्धा आपण बोलवलेले आहे. तसंच शिवव्याख्याते खटिंग सर हे सुद्धा इथे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि आजच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार कशाप्रकारे रुजवता येतील, कशाप्रकारे ते विचार पुढे नेता येईल आणि समाजामध्ये जी काही पुढे तेढ निर्माण वगैरे ह्या होतात ह्या होऊ नये आणि सर्व जे शिवविचारांचे लोक आहेत ते कुठल्याही समाजाचे असो त्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजामध्ये चांगली घडी बसण्याचा प्रयत्न करावा असा आमचं यामागचा उद्दिष्ट आहे. धन्यवाद.